हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 8वी. गुण असणार आहे 20, वेळ असणार आहे 1 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026ची ही क्वेश्चन पेपर आहे, 26-27ची. सो घटक चाचणी 2 आहे ही. त्यामुळे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ हे तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि इतरही विषयांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की विजिट करा. सो लेट्स स्टार्ट. बघा, पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. मध्य x या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. बघा, सर्व पदांची बेरीज छेद n. दुसरा आहे 4x = 24, x = 6. ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना एक आकृती असे म्हणतात. नेक्स्ट आहे, दिलेल्या बहुपदीतील चालाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी असे म्हणतात. जोड्या लावा दिलेल्या आहे 2 गुणांसाठी. अ स्तंभ ब स्तंभ मध्ये या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. 3p × p². त्याचं उत्तर क येईल, 3p चा घन. दुसरा आहे सामायिक बाजू, त्याचं उत्तर ब आहे, चिन्ह दिलेले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे. बघा, खालीपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहे. प्रत्येकी एका प्रश्नास तुम्हाला 2 गुण असणार आहे. पुढील आकृतीत त्रिकोणांच्या जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत आणि जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एका संगतीनुसार एकरूप आहेत ते लिहायचं आहे. आकृती बघूया. तर उत्तर आहे बघा, आकृती जर व्यवस्थित बघितली असेल तर आपल्याला उत्तर हे लगेच समजेल. दिलेल्या आकृतीवरून त्रिकोण PQR आणि त्रिकोण UTS मध्ये बाजू PQ बरोबर बाजू UT दिलेली आहे. बाजू QR बरोबर बाजू TS दिलेला आहे. बाजू PR बरोबर बाजू US. यानंतर बघा, ह्या एकरूप बाजू आहे म्हणून कसोटी हे त्रिकोण बाबा म्हणजे बाजू कसोटीनुसार एकरूप आहेत आणि एकास एक संगती म्हणजे शिरोबिंदूंची एकास एक संगती PQR UTS अशी आहे. म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण UTS. या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट आहे बघा, भिलार येथील 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. 1 6 5 4 3 2 7 2 3 4 5 6 4 6 2 3 2 1 4 6 7 3 4 2 4 3 2 3 5 5 6 2 3 5 6 4 2. तर यावरून तुम्हाला 40 कुटुंबातील सदस्यांचा मध्य काढण्यासाठी वारंवारिता सारणी तयार करायची आहे. वारंवारितेवर हमखास हा प्रश्न येतच असतो, त्यामुळे वारंवारिता ही अतिशय सोपी आहे आणि ही कोणाशीही चुकता कामा नये. सो या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. व्यवस्थित चार्ट काढायचा आहे आणि योग्यरित्या व्यवस्थित तुम्ही ताळाच्या खुणा देखील करायच्या आहे आणि वारंवारिता काढायची आहे. या ठिकाणी उत्तर तुमचं येतं 156. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर हे लिहून घेऊ शकता, विथ प्रश्न देखील लिहून घ्या. यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, भागाकार करायचा आहे. भागाकार व बाकी लिहायचे आहे. 40q³ / -10q. या ठिकाणी भागाकार दिलेला आहे. हवं तर तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता.